नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण करणार आहोत पनीर भुर्जी। अगदी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, त्यामुळे ती डब्यासाठी काही गडबडीच्या वेळी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला तेल 2 चमचे गरम करूया व अगदी कांदे बारीक चिरायचे आहेत। मोठे 2 कांदे घेतलेले आहेत। कांदा व्यवस्थित परतवायचा आहे। कांदा खूप लालसर करायचा नाही आहे, थोडासा असा करकरीत ठेवायचा आहे, कारण पनीर मऊ असतं, त्यामुळे कांदा हा थोडासा करकरीत असेल तर ती पनीर भुर्जी चवीला खूप छान लागते। थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याच्यामध्ये पिकलेला एक मोठा टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटो व्यवस्थित परतून घ्या, अगदी मऊ होऊस तोपर्यंत टोमॅटो परता। तर टोमॅटो छान मऊ झालेला आहे। दोन शिमला मिरची बारीक कट करून टाकायच्या आहेत। तर शिमला मिरची सुद्धा व्यवस्थित परतून घ्या। शिमला मिरची पण अशी करकरीत ठेवायची आहे, अगदी मऊ करायची नाही आहे। तिखट 1 टीस्पून टाका। पनीरला खूप तिखट चांगलं वाटत नाही, त्यामुळे 1 टीस्पून तिखट टाका। हळद पाव टीस्पून टाका। धने पावडर 1 टीस्पून टाका। तर व्यवस्थित सगळे मसाले परतवून घ्या। इथे मी गरम मसाला पाव टीस्पून टाकलेला आहे। तर सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्या। पनीर 200 ग्रॅम घेतलेले आहे, ते हाताने कुस्करायचे आहे, किसायचं नाही आहे। तर गॅस मंद करून पनीर आपल्याला मसाल्यांच्या बरोबर मिक्स करायचं आहे। मीठ चवीनुसार टाका। तर व्यवस्थित सगळे मसाले आणि पनीर एकत्र करून घ्या। सगळं भाजलेलं आहे। 1-2 मिनिटासाठी वाफ येण्यासाठी आपण मंद गॅसवर ठेवूया। 1-2 मिनिटांनी पनीर छान तयार झालेलं आहे। पनीर भुर्जी आपली रेडी आहे। वरून भरपूर कोथिंबीर घाला। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करा। अशा पद्धतीने आपली पनीर भुर्जी सर्व करायला रेडी आहे। पराठ्यासोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। वरून लिंबू पिळला तर खूपच छान लागतं। अशी चटपटीत पनीरची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन चटपटीत रेसिपींसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।